नारळी कोफ्ते करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप खवलेलं ओलं खोबरं, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, 1 चमचा पांढरे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा ओवा, बेसन, तांदळाचं पीठ, तळण्यासाठी तेल. ओल्या नारळाचा चव, त्यात हळद, तिखट, गरम मसाला, जिरेपूड, धणेपूड, आलं लसूण पेस्ट, मीठ, तीळ, कोथिंबीर, ओवा, बेसन, तांदळाचं पीठ एकत्र करत या मिश्रणाचे असे कोफ्ते करायचे आणि तळून घ्यायचे. झाले आपले नारळाचे कोफ्ते तयार. साधारण सोलापूर भागात गेलं की खिमा उंडा खूप प्रसिद्ध आहे. सोलापूरचं स्पेसिफिकली सावजी उंडा पण म्हणतात, खिमा उंडा पण म्हणतात त्याला. पण बरेच लोक नॉनव्हेज खात नाही, त्यासाठी त्यांनी हे क्युरेट केलेलं डिश आहे ओल्या नारळाचा उंडा, की जेणेकरून व्हेजिटेरियन. येस. आणि यामध्ये दोन्ही संस्कृतींचा समागम झालेला आहे. हैदराबाद, कर्नाटक तिकडचा पण इन्फ्लुएन्स आहे आणि आपलं मस्त पश्चिम महाराष्ट्रातले मसाले पण यामध्ये आपण वापरत आहोत. येस. पण आपण प्रत्येक भागाची सुरुवात आहे ना परंपरेनुसार उखाणा घेऊन करतो. तर त्या उखाण्यामध्ये आपण नवऱ्याला मिरवत नाही, पदार्थांना मिरवतो. तर तुम्ही या पदार्थाचं नाव घेऊन काय उखाणा घेऊ शकता? नारळाच्या झाडाला म्हणतात कल्पवृक्ष, आज मी बनवते आहे नारळी हुंडा सर्वांसमक्ष. क्या बात है. खूप छान. सो कशी करूयात सुरुवात? सुरुवातीला आधी नारळ घेऊया. ओल्या नारळाचा चव आहे. येस. आता यात आपण सगळे मसाले घालूया. सुरुवातीला आपण घालूया हळद, अर्धी चमचा हळद, तिखट, गरम मसाला, जिरे पावडर घातलं आपण, धने पावडर, त्यानंतर आलं लसूण पेस्ट, मीठ चवीनुसार, नंतर तीळ. के छान यामध्ये जिन्नस आहेत ना सगळे पदार्थ. त्यानंतर कोथिंबीर. ते साहित्य बघूनच असं लक्षात येते की तो पदार्थ एकदम बहारदार बनणार आहे. आणि डायजेशन साठी ओवा. ओवाला थोडं आपण क्रश करून घालूया. आता हे आपण एकदम मिक्स केले की मग बेसन. अच्छा. बाइंडिंग साठी. कारण ओल्या नारळामध्ये ओलावा खूप असतो त्या नारळाच्या चवामध्ये, त्यामुळे पाण्याचा वापर नाही, फक्त त्याला बाइंडिंग येईल इतपत आपण बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ लावतो. आता हे सगळे मसाले मस्त मिक्स झालेत. आता आपण यात घालूया तर बेसन आणि तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे ना हे छान असे खुसखुशीत खमंग बनतात, म्हणजे कुरकुरीत. तुम्हाला जर स्टार्टर म्हणून हे ठेवायचं असेल तर हे ना उंडे आधी बनवून रोल करून ठेवू शकता आणि ऐन वेळेस गेस्ट आले की धावपळ करायची गरज नाही, पटकन तळायचे, खाऊ घालायचे. कोणाला अजिबात कळणार नाही की तुम्ही बनवलंय काय नक्की. काय सुंदर दिसतंय म्हणून तुम्हाला सांगू हे मिश्रण. वा. आता आपण ह्याचे कोफ्ते तयार करूया. आता हे कोफ्ते तुम्ही इधर ओव्हल शेप बनवू शकता और राऊंड शेप. अच्छा. जसं हवं तसं कुठलाही शेप देऊ शकता. कुठलंही कटलेट किंवा हे असं कोफ्ते किंवा कबाब आपण बनवतो ना, तर ते खूप भीती असते की तेलामध्ये ते सुटतंय का काय. सो त्यासाठी ना हे नुसतं असं बरोबर नाही मिक्स करायचं, छान असं हाताने मळून घ्यायचं, म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर आहे रिलीज होतं. बाइंडिंग एजंट जो टाकलाय तोही एकजीव होतो आणि मग तेलामध्ये तळताना हे अजिबात सुटत नाही. तुम्ही बघू शकाल आता हे एकदम असं एकतर मळतानाही एकदम एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता वळतानाही त्या व्यवस्थित त्यावर प्रेशर देऊन वळत आहेत. उंडे किंवा कोफ्ते आमचे बनवून तयार आहे. तेलही गरम केलेलं आहे. कसं तेल हवं? लो टू मीडियम. हा. यामध्ये आता आपण फ्राय करून घेऊ, डीप फ्राय करूया. आणि ते यामध्ये तेलात सोडताना पण एकदा ते हाताने वळून घेतात, जेणेकरून तेलात सुटल्यावर सुटू नये ते उंडे. त्याला बाइंडिंग छान यावं. क्या बात आहे. हे तेलामध्ये सोडल्यावर असा सुवास दरवळतोय म्हणून काय सांगू, म्हणजे असे जीभ खवळतीये त्या सुवासानेच. क्या बात आहे. आता एक साइड फ्राय झाली की आपण टर्न करून घेऊया. अच्छा. हे पटकन होतात. आणि अगदीच तुम्हाला डीप फ्राय नसेल ना करायचं, शॅलो फ्राय केलं तरी चालेल. येस. आणि आहा, मस्त असे खुमासदार खरपूस हे कोफ्ते तळून तयार आहे. आता काय करूया? आपण काढून घेऊया. अच्छा. तुम्ही बघू शकाल मस्त खरपूस दिसत आहेत कोफ्ते आणि थोडेसे फुटल्यासारखे दिसतात, कारण त्यामध्ये खोबरं आहे आणि खोबऱ्यामध्ये ऑफकोर्स मॉइश्चर असतं. जसं जसं मॉइश्चर रिलीज होतं तसं तसं ते दिसतं तसं, पण चवीला तितकेच ते खुमासतात आणि खरपूस होतात. त्यामुळे असं जरी दिसलं तरी घाबरू नका. फुटले याचा अर्थ
ते छान रुचकर लागतात. खमंग खुसखुशीत असे मस्त कोफ्ते बनवून तयार आहे. अतिशय हलके झालेले हे खूप कोफ्ते आणि खुसखुशीत म्हणतो ना, कुरकुरीत. खुसखुशीत हा शब्द एक परफेक्ट आहे त्याच्यासाठी. हलके झालेले आहेत एकदम. आता आपण ग्रेव्ही तयार करूया. येस. आणि हा एक पदार्थ झाला म्हणजे तुम्हाला 2 पदार्थ इथे शिकायला मिळतात, ग्रेव्ही पण आणि कोफ्ते पण.